मित्रांनो, सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला गेल्या एका वर्षामधील करंट अफेअर्स विचारले जातात आणि या सीरीजमध्ये आपण सीईटी साठी महत्त्वाचे असणारे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू पाहत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही पूर्ण सीरीज फॉलो केली तर तुम्हाला या व्यतिरिक्त सीईटी मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत, कारण सीईटी मध्ये ज्या सर्व क्षेत्रामधून प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण या सीरीज मध्ये कव्हर करत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 95 टू 99% लागतात आणि त्यासाठी 16 फेब्रुवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये क्रॅश कोर्सची बॅच सुरू होत आहे. या बॅच मध्ये परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. इथे तुम्हाला मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा 2 सेशन्स मध्ये क्लासेस अवेलेबल असतील. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, मॉक टेस्ट आणि एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुमची रिव्हिजन घेतली जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. विच स्टेट गव्हर्नमेंट लॉन्च द मुख्यमंत्री सेहत योजना अ युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स स्कीम इन जानेवारी 2026. जानेवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री सेहत योजना ही सार्वत्रिक आरोग्य विमा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? ऑप्शन्स आहेत पंजाब, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. तर पंजाब सरकारने जानेवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू केली असून राज्यातील 65 लाख कुटुंबियांना 10 लाखापर्यंत मोफत कॅशलेस उपचाराची सुविधा प्रदान केली आहे. त्याचा लाभ सुमारे 3 कोटी नागरिकांना होतो. या योजनेत शासकीय व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांमध्ये 2500हून अधिक वैद्यकीय उपचारांचा समावेश आहे. The Punjab government launched the Mukhyamantri Sehat Yojana in January 2026, offering free cashless treatment up to 10 lakh per family to all 65 lakh families, covering nearly 3 crore residents. The scheme includes over 2,500 medical procedures across government and private hospitals. The correct answer is option A, Punjab. What is Strobilanthes riteshi that was recently seen in the news? अलीकडेच चर्चेत आलेले स्ट्रॉबिलांथेस रितेशी काय आहे? ऑप्शन्स आहेत फ्लॉवरिंग प्लांट स्पीसीज, फुलझाडाची प्रजाती, ट्रेडिशनल मेडिसिन, पारंपरिक औषध, बुरशीचा प्रकार, टाइप ऑफ फंगस आणि न्यूली डिस्कवर्ड स्पेसीज ऑफ फिश, नव्याने शोधलेली माशांची प्रजाती. तर स्ट्रॉबिलांथिस रितेशी ही अरुणाचल प्रदेशात आढळलेली नव्याने नोंदवलेली फुलझाडाची प्रजाती आहे. उपलब्ध माहिती मर्यादित असल्यामुळे आयुसीएन रेड लिस्ट नुसार तिला तात्पुरते डेटा डेफिशियंट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. न्यूली रेकॉर्डेड फ्लॉवरिंग प्लांट स्पेसीज फ्रॉम अरुणाचल प्रदेश, इट इज प्रोविजनली असेस्ड ॲज डेटा deficient under the IUCN Red List due to limited field of data on its population and threats. Correct answer is option A, flowering plant species, फुलझाडाची प्रजाती. Next question आहे, Indian Air Force Group Captain Subhanshu Shukla received which gallantry award during the 77th Republic Day celebration? 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना कोणता शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत अशोक चक्र, शौर्य चक्र, वीर चक्र आणि कीर्ती चक्र. तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना 2025 मधील ॲक्झिओम 4 मोहिमेदरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखवलेल्या शौर्य व नेतृत्वासाठी 77व्या प्रजासत्ताक दिनी अशोक चक्र प्रदान करण्यात आले. ते विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले. So the group captain Shubhanshu Shukla received the Ashok Chakra during 77th Republic Day celebration for his courage during the 2025 Axiom 4 mission to the International Space Station. He became the second Indian in a space after Wing Commander Rakesh Sharma. The correct answer is option A, Ashok Chakra. Next question आहे, the International Holocaust Remembrance Day is observed on which day every year? आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? ऑप्शन्स 24 जानेवारी,
25 जानेवारी, 26 जानेवारी आणि तर आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन दरवर्षी 27 जानेवारी रोजी पाळला जातो. तो 27 जानेवारी 1945 रोजी ऑशविट्झ बिर्केनाउ छळछावणीच्या मुक्ततेच्या स्मरणार्थ आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2026 साठी हॉलोकॉस्ट रिमेंबरन्स फॉर डिग्निटी अँड ह्युमन राईट्स ही संकल्पना जाहीर केली. So the International Holocaust Remembrance Day is observed every year on January 27 to mark the liberation of Auschwitz-Birkenau on January 27, 1945. The United Nations has set the 2026 theme as a Holocaust Remembrance for Dignity and Human Rights. The correct answer is option D, January 27. 27 जानेवारी. Next question आहे, what is the IUCN status of a pygmy hog that was recently seen in news? पिग्मी हॉग या प्रजातीचा IUCN दर्जा काय आहे? ऑप्शन्स आहेत एंडेंजर्ड, संकटग्रस्त, क्रिटिकली एंडेंजर्ड, अतिसंकटग्रस्त, वल्नरेबल, असुरक्षित आणि लीस्ट कॉन्सर्न, कमी चिंताजनक. तर पिग्मी हॉग ही जगातील सर्वात लहान व दुर्मिळ डुकराची प्रजाती असून ती सध्या केवळ आसाममधील मानस आणि ओरांग राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते. IUCN रेड लिस्ट नुसार तिचा दर्जा अतिसंकटग्रस्त असा आहे आणि ती गवताळ परिसंस्थेच्या आरोग्याचे निर्देशक मानली जाते. So the pygmy hog found only in Assam's Manas and Orang National Park is listed as critically endangered on the IUCN Red List, the smallest and rarest wild pig species, and serve as a indicator of grassland ecosystem health. Correct answer is option B, critically endangered, अति संकटग्रस्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच चर्चेत आलेले लेपिडागॅन्थिस कोंकनेसिस काय आहे? व्हॉट इज लेपिडागॅन्थिस कोंकनेसिस दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज? ऑप्शन्स आहेत न्यू स्पेसीज ऑफ अ फ्लॉवरिंग प्लांट, फुलझाडाची नव्याने शोधलेली प्रजाती, अ टाइप ऑफ व्हायरस, विषाणूचा प्रकार, ट्रेडिशनल मेडिसिन, पारंपरिक औषध आणि इन्व्हेसिव्ह वीड, आक्रमक तण. तर विद्यार्थी मित्रांनो, लेपिडागॅन्थिस कोंकनेसिस ही महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेली नव्याने शोधलेली वन्य फुलझाडांची प्रजाती आहे. सध्या 65 चौरस किलोमीटर पेक्षा कमी क्षेत्रात आढळत असून IUCN निकषानुसार तिला डेटा एफिशियंट म्हणून शिफारस करण्यात आली आहे. So this is a newly discovered wildflower species from the Konkan region of Maharashtra identified in a Ratnagiri district, currently known from the area of less than 65 square kilometers and is recommended as data insufficient under IUCN criteria. The correct answer is option A, a new species of a flowering plants, फुलझाडाची नव्याने शोधलेली प्रजाती. Next question आहे, Pancham is a digital tool developed by which ministry in collaboration with United Nations Children's Fund? पंचम हे डिजिटल साधन संयुक्त राष्ट्र बालनिधीच्या सहकार्याने कोणत्या मंत्रालयाने विकसित? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर कृषी मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज. तर विद्यार्थी मित्रांनो, पंचम हे पंचायती राज मंत्रालयाने युनिसेफच्या सहकार्याने विकसित केलेले डिजिटल साधन आहे. हे पंचायत प्रतिनिधींना सुलभ कार्यप्रवाह आणि भारत सरकार व पंचायत यांच्यात द्विमार्गी डिजिटल संवादाची सुविधा उपलब्ध करून देते. So the Pancham means Panchayat Assistance and Messaging Chatbot was developed by the Ministry of Panchayati Raj in collaboration with the UNICEF to support Panchayat representatives. It enables simplified workflow and two-way digital communication between the government of India and Panchayat. The correct answer is option D, Ministry of Panchayati Raj Mantra. Which state bagged the first position in the PESA, that is Panchayat's extension to scheduled area state ranking among the 5th scheduled area? पाचव्या अनुसूची क्षेत्रामधील पेसा म्हणजेच पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरिया राज्य क्रमवारीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला? ऑप्शन्स आहेत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर पेसा ही एक राज्य क्रमवारी 2024-25 मध्ये पाचव्या अनुसूचीतील 10 राज्यांपैकी महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला, तर मध्य प्रदेश दुसऱ्या आणि हिमाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या क्रमवारीत ग्रामसभा केंद्रित शासन मजबूत करण्यासाठी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन. So in PESA, the state ranking 2024-25, Maharashtra secured first position among the 10 states with the 5th schedule area, followed by Madhya Pradesh second, Himachal third. The ranking evaluate implementation of the PESA Act of a strengthen Gram Sabha led governance. The answer is option C,
Maharashtra. Which Indian shutler won maiden badminton world federation super 300 title as at the Thailand Master 2026? थायलंड मास्टर्स 2026 स्पर्धेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सुपर 300 चे पहिले विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडू? ऑप्शन्स आहेत तन्वी शर्मा, उन्नती हुडा, राधिका शर्मा आणि देविका सिंहाग. देविका सिंहाग हिने वयाच्या 20व्या वर्षी बँकॉक येथील झालेल्या थायलंड मास्टर 2026 मध्ये आपले पहिले बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सुपर 300 विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात ती 21-8-6-3 ने आघाडीवर असताना जागतिक क्रमवारीत 68व्या क्रमांकाची कोहुजिन वेई दुखापतीमुळे माघार घेतली. So, देविका सिंहाग won her first BWF Super 300 title at the Thailand Masters 2026 in Bangkok at the age of 20. She was leading 21-8-6-3 in the final when world number 68 Go Jin Wei retired due to hamstring injury. Correct answer option D, Devika Sihag. Next question आहे which tennis player won the Australian Open men's single title 2026? ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? ऑप्शन्स आहेत कार्लोस अल्कराज, नोवाक जोकोविच, जानिक सिनर आणि अलेक्झांडर. विद्यार्थी मित्रांनो, कार्लोस अल्कराज याने वयाच्या 22व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे विजेतेपद मिळवले. या विजयासह त्याचा करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण झाला. तर 38 वर्षीय जोकोविचला विक्रमी 25 ने मेजर विजेतेपद मिळवता आले नाही. तो कार्लोस अल्कराज won the Australian Open 2026 men's single title at the age of 22. The victory completed his career Grand Slam, while Djokovic, 38, missed his record 25th major title. Correct answer is A. Carlos Alcaraz. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सीईटी साठी अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर्स. आणि या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक आणि 25 सराव प्रश्नपत्रिका असणारं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.